ती तर आमच्याकडे आहे. अरे बापरे, आता काय करायचं मग? जर तुम्हाला चप्पल हवीच असेल ना तर मग आम्हाला फक्त 5,000 देऊन टाका. 5,000? बरं, तुमचा लाडका जिजू आहे ना, मग थोडं कमी करा ना, डिस्काउंट वगैरे काही जिजूसाठी. हे बघा, तुम्ही आमचे लाडके जिजू आहात, पण आमच्याकडे ना डिस्काउंटची पॉलिसीच नाहीये. पियू बाळा, काय चाललंय? देऊन टाक चप्पल. नाही नाही, राहू द्या मामी. एक मिनिट. 5,000 ना? हा बाबा, मज्जा तुमची. हे घे. थँक्यू. बरं, आता मला माझ्या चपला देशील का? हा, ठीक आहे, चप्पल. छान, मस्त. पण माझ्या चपला नाहीये त्या बाळा. म्हणजे ही तुमची चप्पल नाहीये? नोप. म्हणजे आपण ह्यांची चप्पल समजून कोणाची तरी दुसऱ्यांची चप्पल उचलली. सॉरी. राहू दे, ठेव. बरं, पण माझ्या चपला आहेत कुठे? अरे, थँक्यू. पण मग या चपला कोणाच्या आहेत? चपलेवरती विश्वंभर काकांचा फोटो. कोणाची चप्पल आहे ही? ह्या चपला यांच्या आहेत. तुझा काय संबंध आहे का? आणि तुला कोणी सांगितलं चपला माझ्या आहेत म्हणून? तोंडाला येईल ते बोलतेस का? नंदाक्का, अहो असं काय करतायत? तुमच्याच आहेत ना चपला? तुम्हीच तर दाखवलं होतं मला. आत्या, तुझ्या चपलेखाली बाबांचा फोटो आहे. याचा काय अर्थ आहे? ह्या चपलेशी माझा काही संबंध नाही, मला काही माहित नाही. खोटं बोलू नकोस. तुझी चप्पल आहे ना ही? मी काय विचारतीये? तुझी चप्पल आहे ना ही? अगं, बाबांचा किती विश्वास आहे तुझ्यावर, आणि तू हा असा इतका तिरस्कार करतेस त्यांचा. आत्या, अगं आपल्या अख्ख्या घरात बाबा सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर करतात, सगळ्यात जास्त मान तुला देतात. अगं, जगातली सगळी सुख तुझ्या पायापाशी आणून ठेवली त्यांनी, आणि तू त्याच पायात त्यांचा असा फोटो लावून वेळोवेळी त्यांचा अपमान करत आलीयस. आता गप्प कायस? बोल.
आहे. लाज नाही वाटली तुला? बस. या चपलांशी माझा काहीही संबंध नाहीये. माझ्या चपला माझ्या पायात आहेत. काय चाललंय तुझं? हा, तू माझ्यात आणि विश्वंभरच्यात भांडण लावायला निघालीस? नाही पण आत्या बस. मोक्षाचं लग्न आहे ना म्हणून मी काही बोलत नाहीये, पण माझ्या विरोधात जाताना किंवा माझ्यावर आरोप करताना 10 वेळा विचार करायचा. विश्वंभर माझ्या विरोधात कधीच जाणार नाही, त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्या कोणी हा भंपकपणा केलाय ना त्याला मी सोडणार नाही. माझ्या भावाचा फोटो चपलीखाली लावलाय. मी बदला घेणार ज्याने कोणी केलंय त्याचा. असो, श्रावणीचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. कार्तिक, मोक्षा, तुम्ही रिसेप्शनसाठी तयार व्हायला जा. हो. नशीब आज माझ्याकडे दुसरा सेम जोड होता म्हणून वाचले, नाही तर आज माझं काही खरं नव्हतं. पण श्रावणी आज जरा जास्तच बोलली, याचा बदला मी नक्कीच घेईन. मॅडम, मॅडम, मला माहिती आहे तुमच्या डोळ्यात पाणी काय आहे ते. नेहमीच असं होतं रे. बघ ना, आज मी परत गोंधळ घातला. अहो नाही मॅडम, तुमचा संशय बरोबरच होता की चपलेखाली साहेबांचा फोटो चिकटवलेलाच होता. म्हणजे कोणतरी मुद्दाम केलंय हे. कोणाची हिंमत झाली असेल रे असं काहीतरी करायची? ज्याने कोणी केलं असेल ना त्याचं कधीच भलं होणार नाही शुभू. बरं ऐका की मॅडम, तुम्ही असा चेहरा पाडू नका ना. रिसेप्शन एन्जॉय करा. चला. बाय ग, माझी पिल्लू, कमालच केलीस बाई आज. हे शोभे, ठेवती पैसे. दादा इकडे या की. हा मॅडम, ते एकटं बसण्यापेक्षा चला माझ्या फॅमिली सोबत बसूयात. चला. शुभू, दुखतंय ना तुला? नाही, आपण डॉक्टरकडे जाऊया. अहो नाही मॅडम, जरा असं काहीतरी आहे. काही नाही होणार मला. नक्की ना? हो मॅडम, तुम्ही चला.